बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये प्रेक्षकांनो आपण एक धक्कादायक ट्विस्ट पाहणार आहोत. राजाने नानांना हाताशी घेऊन त्यांचं ऑफिस पूर्ण बदलवून टाकलेलं असतं आणि त्यांना समजावून सांगून अवनीचा इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलेला असतो. पण तिथे एक गोंधळ होतो आणि राजाचा खोटेपणा वाढतच चालला आहे हे बघून शेवटी स्वतःच निर्णय घेऊन यशोदा अवनीला सत्य सांगणार आहे. एक असं सत्य की ज्यामुळे अवनीच्या पायाखालची जमीनच हादरते आणि त्यानंतर चिडलेली अवनी या सगळ्याचा जाब विचारून धांगठांचं घर आता कायमचं सोडण्याचा निर्णय घेते. पण इंटरव्ह्यूच्या ठिकाणी असा कुठला प्रॉब्लेम होतोय आणि यशोदा असं कुठलं सत्य सांगणार आहेत अवनीला की ज्यामुळे अवनी टोकाचा निर्णय घेणार आहे राजाला सोडून जाण्याचा. पण राजा तिला थांबवू शकेल? बघूयात. त्यासाठी व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. आणि भाग कसा वाटतोय ते प्लीज कमेंट करून नक्की कळवत चला. राजाने नानांच्या ऑफिसचा पूर्ण कायापालट केलेला असतो. नानांना समजावून सांगून काय बोलायचं आहे ते सगळं वहीवरती लिहून दिलेलं असतं आणि त्यांना इंटरव्ह्यूसाठी अवनीला कॉल करायला सांगितलेला असतो आणि त्यात नाव जोडलेलं असतं यशोदाचं. पण यशोदाला तर मोठा धक्का बसतो की त्याने असं काहीच केलेलं नाही आहे. अवनीसाठी नोकरीसाठी कुठली शिफारसही केलेली नव्हती. मग हे सगळं कोण करतंय? त्याचा राहून राहून संशय जातो ते म्हणजे राजावरती. कारण रात्रीच्या वेळी बोलत असताना राजा या सगळ्याचा खटका मिटवून आलाय असा शब्द त्याने वापरला होता. त्यावरून यशोदाला अंदाज येतो की हे सगळं कांड नक्कीच राजाचं असणार आहे. बिचारी अवनी किती खुश आहे. पटापट आपली आवरावर करते आणि यशोदा तिथे अवनीला नाश्ता करून जायला सांगतात. पण अवनी एवढ्या उत्साहात थोडीशी नर्वस पण असते की पहिलाच इंटरव्ह्यू आहे तिचा. समोरून स्वतःहून कॉल आला आहे. ते काय प्रश्न विचारतील, तिथे काय होईल, तिला क्युरिओसिटी असते आणि तितकीच भीतीही असते. अवनी देवाचे आशीर्वाद घेते तेव्हाच तिथे राजा येतो. त्याने राजाला सांगतो ना की अवनीसाठी पहिलाच इंटरव्ह्यूचा कॉल आला आहे म्हणून. मग अवनी राजाला सांगते की तिला थोडीशी भीती आहे. कसं होईल, काय होईल, थोडासा नर्वसनेस प्रत्येकाला असतोच. तसंच अवनीसही झालं आहे. मग राजा तिथे तिचा मॉक इंटरव्ह्यू घ्यायचा ठरवतो. तिची प्रॅक्टिस करून घेतो. खरं तर राजाला जाणून घ्यायचं असतं की कन्स्ट्रक्शनच्या दुनियेमध्ये जर नोकरी मिळवायची असेल तर असे कुठले महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात बाबा की ज्यामुळे तो हे सगळं नानांना पळवू शकेल आणि नाना अगदी अचूक तसाच इंटरव्ह्यू अवनीचा घेतील. म्हणजे अवनीला थोडाही संशय येणार नाही. अवनी मुख्यतः इंटरव्ह्यूमध्ये कसे प्रश्न विचारू शकतात ते सगळं काही राजाला सांगते की म्हणजे तुम्ही डिझाईन करताना कोणते बिल्डिंग कोड्स आणि बायलॉज लक्षात ठेवता. जर कन्स्ट्रक्शन साईटवर काम करताना एखादी तांत्रिक चूक झाली तर ती तुम्ही कशी सुधाराल. जर तुम्ही डिझाईनमध्ये सस्टेनेबिलिटी कशी आणता. वेगवेगळ्या मटेरियल्सची उदाहरणार्थ काच, स्टील, कॉन्क्रीटची निवड करताना तुम्ही कोणत्या गोष्टींना प्राधान्य देता. तुम्ही कोणत्या आर्किटेक्चरल सॉफ्टवेअरमध्ये एक्सपर्ट आहात. असे बरेचसे प्रश्न अवनी राजाला सांगते की ते राजा आपल्या लक्षात ठेवतो आणि तशीच पट्टी तो तिकडे नानांना पडावतो. अवनी जेव्हा इंटरव्ह्यूसाठी जाते तेव्हा इकडे अण्णा मात्र राजावरती इतके भडकतात. यशोदा या सगळ्याचा जाब राजाला विचारणार असतो. पण त्याआधीच अण्णा राजाला विचारतात की तुझं काय चाललं आहे रे नक्की. तू माझ्या सुनबाईला शिकवायचं सोडून तू तिला नोकरीला लावायला निघालायस. म्हणजे बायकोच्या पैशावर मजा मारायची आहे काय तुला? हां? अण्णा आता बाप बनून राजाचे चांगलेच कान पिळतात. राजा सांगतो की असं काही नाही आहे. अहो त्यांचं स्वप्न होतं ना की त्यांना जॉब मिळावा, मोठ्या कंपनीमध्ये नोकरी लागावी. ते त्यांचं स्वप्न पूर्ण करतात. मी फक्त सपोर्ट करतो आहे त्यांना. अण्णा त्याला ताकीद देतात की हे बघ राजा, जर माझ्या सुनबाईला जर पुढचं शिक्षण करायचं असेल ना तर ते सुद्धा करू देत. हे जॉब बीबच्या फांद्यात अजिबात पाडू नकोस त्यांना. त्यावर राजा सांगतो की अण्णा असं काही पण नाही आहे. त्यांची इच्छा होती ना तर म्हणून मी त्यांना सपोर्ट करतो आहे फक्त. अण्णा सांगतात की ठीक आहे. पण तिकडे इंटरव्ह्यूला गेल्यानंतर नानाचे असले काही धाबे दणाणलेले असतात ना. पण प्रेक्षकांनो खरं तर तिथे गेल्यानंतर काय गोंधळ होतो माहिती का?
आता अण्णा इकडे राजाला जाब विचारण्यात अडकवून ठेवतात आणि मग तिकडे टूर्स अँड ट्रॅव्हलची कंपनी होती ना ती नानांची, तर तिथे काही लोक आपली गाडी बुक करण्यासाठी आलेले असतात आणि अवनीला तिथे गेल्यानंतर धक्कादायक ट्विस्ट येतो. म्हणजे तिथे गेल्यानंतर समजतं अवनीला की एक फेक कंपनी आहे, म्हणजे ही कन्स्ट्रक्शन कंपनी नाहीच आहे. तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितल्यावरून लक्षात येतं की तिथे तर टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी आहे. मग इंटरव्ह्यूचा कॉल येऊन बरोबर हाच पत्ता तिला कसा काय देण्यात आला? म्हणजे तिच्यासोबत किती मोठा विश्वासघात झाला आहे. अवनीला मोठा धक्का बसलेला असतो. अवनी तेथून निघून येते. आता राजा भयंकर चिडलेला असतो नानांवरती, कारण नानांना जे काही करायला सांगितलं होतं तो सगळा प्लॅन तर त्याचा फिसकटला. ऐन वेळेला मोठा गोंधळ झाला आणि आता अवनी किती अस्वस्थ असेल, किती नाराज असेल. खरं तर तिचं मनोबल वाढवण्यासाठी, तिचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी राजाने या सगळ्याचा घाट घातला होता. पण याचं सगळं उलटच घडतं की जेव्हा राजा यशोदाची भेट घेतो ना, तेव्हा यशोदा मात्र तिच्यावरती इतका भडकतो. राजाला खूप ओरडतो तो, हे सगळं तूच केलं आहे ना, पण राजा माझ्या नावाने तुला हे सगळं करायची काय गरज होती? राजा मी तुला आधीच सांगितलं आहे की त्यांच्यासोबत आता पुढे आणखीन खोटेपणा करू नकोस. त्यावर राजा सांगतो की यशोदा काय चुकलं माझं? अरे त्यांच्या नजरेत फक्त मी इतकंच दाखवून दिलं की तू त्यांची शिफारस केली. नोकरी नाही मिळाली तरी चालेल, पण आपण निदान त्यांच्यासाठी प्रयत्न तरी सुरू केलेत असा विश्वास बसेल ना. आणि मला वाटलं होतं की त्या माझ्यावर इम्प्रेस होतील. अरे म्हणजे तुझ्यावरती. पण ऐनवेळी त्या नानांनी माथी खाल्ली. आता ना मला काय करावं सुचत नाही आहे. अरे आता काय विचार करत असतील त्या? याच्यात त्याला जा विचारतो की अरे पण अजून तू किती दिवस खोटं टिकून ठेवणार आहेस हे सगळं राजा? आधीच एक खोटं लपवायला तू 1000 खोटे बोलतोयस. हे बघ, तू जर त्यांच्याशी प्रामाणिक स्वतःहून वागत राहिला तर ते तुझ्यावरती इम्प्रेस होतीलच ना. कुणाला तरी आपल्यावर प्रेम करायला लावायला, त्यांना आकर्षित करायला असते प्लॅन आखायचे नसतात. अरे काय हे काही इमारत बांधण्याचं काम आहे का की इतक्या विटा इतकं सिमेंट लागेल तसं तू प्लॅन करतो आहेस? हे बघ, तू फक्त ना त्यांच्यासमोर जसा आहे तसा वाग. तुझा खरा स्वभावसुद्धा त्यांना नक्की आवडेल. आणि जर त्यांना तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचं असेल असं तुला जर वाटत असेल तर फक्त हाच मार्ग आहे. त्यावर राजा थोडंसं उलटसुलट बोलतो. तो विचारतो की तू इतके दिवस साधा चांगला राहिला, तू इतका चांगला मुलगा, इतका चांगला भाऊ आहेस, तरी पण अजून तुझं लग्न होत नाही आहे. एकही मुलगी तुला होकार देत नाही आहे. त्याचं काय? त्यावर यशोदा ओरडतो की तोंड सांभाळून बोल. तू काय सांगतोयस, मी काय बोलतोय, लक्षात येते का तुझ्या? हे बघ, विषय सोडू नकोस. जे सांगतोय ते नीट ऐक. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं, दुसरं लपवण्यासाठी तिसरं, अशी किती खोटं आश्वासनं देत चाललायस तू त्यांना? ज्या दिवशी हे सगळं खोटं आहे हे त्यांना एक दिवस नक्की समजेल. याचा तू विचार केला आहेस का? जेवढे खोटं बोलला आहेस ना तू, एक एक करून त्यांच्या समोर येईल आणि त्या दिवशी फक्त त्या तुझा तिरस्कार करते राजा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तू त्यांच्यासमोर जा, त्यांची माफी माग आणि जे काही खोटं बोलायस ते मान्य कर. त्यावर राजा चिडतो की कशासाठी? नाही म्हणजे हे सगळं कशासाठी? याचं तर तुझ्या लक्षात येत नाही आहे का? देवी आईने आम्हा दोघांना बांधून ठेवलं आहे आणि आज जर का मी हे सगळं खरं काय ते सांगितलं तर त्या मला सोडून जातील. मला तू नकोस, तुझं घर नको असं म्हणून निघून जातील. ते मला परवडणारं नाही आहे. यशोदा त्याला लाख मोलाचा सल्ला देतो की लक्षात ठेव. हे बघ राजा, खोटं विसरणं खरंच खूप कठीण असतं. ज्या दिवशी त्यांना सत्य कळेल, अरे नंतर तू त्यांच्यासाठी कितीही चांगलं केलंस, कितीही चांगला वागलास ना, तरी त्यांचा तुझ्यावर कधीच विश्वास बसणार नाही. आयुष्यभर ती फक्त तुझ्याकडे संशयाच्या नजरेनेच बघेल. आणि तुला असं जगायचं आहे का त्यांच्यासोबत? तू त्यांच्यासमोर मला आर्किटेक्ट, मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे असं म्हणून दाखवलंस ना. अरे ती बिचारी माझ्याकडे येऊन नोकरी मागत होती, मला काम द्या म्हणून विनंती करत होती. मला हे अजिबात पटत नाही आहे. जर उद्या त्याला सत्य कळलं आणि त्यांनी जर मला विचारलं की तुम्हीही मला अंधारात ठेवलं का यशोदा, तुम्ही तरी निदान मला सत्य सांगायचं होतं, मग काय उत्तर देणार आहे मी?
त्यावर यशोदाला राजा उलट समजावण्याचा प्रयत्न करतो की ऐक ना, त्यांना काहीच समजणारं नाही आहे. त्यांना फक्त एका नोकरीची गरज आहे. त्यांना काहीही करून एखादी छानशी नोकरी दिली ना तर ते नक्की माझ्यावरती इम्प्रेस होतील. अरे जी खटपट करतो आहे ते त्यांच्याच भल्यासाठीच करतो आहे की नाही मी. यशोदाचं इतकं डोकं फिरतं की कितीही समजावलं तरी राजाच्या डोक्यात शिरतच नाही आहे काही. तो ओरडतो त्याला की हा काय सिनेमा आहे का, की इम्प्रेस झाले की मुलगी प्रेमात पडायला. एकदा तू यातून सुटलास असा अर्थ नाही की तू प्रत्येक वेळी सुटत जातील. खोटं बोलून त्यांना इम्प्रेस करण्यासाठी त्या नादात ना तो या सगळ्या गोष्टींची सवय करून घेतली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा राजा, की या जगात सत्यापेक्षा सुंदर काहीच नाही. पण राजाची मनस्थिती एवढी विचित्र झालेली असते की त्याला काही ऐकायचंच नसतं. तो उलट यशोदालाच म्हणतो की तू जुन्या विचारसरणीच्या लोकांसारखा बोलतोय. यशोदा तरीही पोटतिडकीने समजावतो की विचार कसला करतोयस राजा. अरे अवनीच्या दृष्टीने तुमच्या दोघांचं जे लग्न झालं आहे ते लग्न नाही आहे, हे फक्त मला माहिती आहे. पण मला विश्वास आहे राजा, तू जर का त्यांच्याशी खरा वागत राहिलात ना तर वेळेसोबत नक्कीच त्या कधीतरी तुला तुझं प्रेम स्वीकारतील. दोघं सुखाने एकत्र नांदाल अशी मी रोज देवाकडे प्रार्थना करत असतो. पण तू असा वागतोयस की जणू काही तुला तुझ्यापासून दूरच करायचं आहे. त्यावर राजा म्हणतो की दादा, तू दुसरं काहीतरी बोलून मला घाबरवू नको. तू एक दिवस बघच, मी स्वतः त्यांना नोकरी मिळवून देईन आणि त्या नक्की इम्प्रेस होतील. अरे मी तुझ्याकडे मदत मागायला, माझं मन हलकं करायला आलो होतो, धीर मिळवायला आलो होतो. पण तू तर मला आता या सगळ्या मानसिक त्रासात टाकतोय. आणि तो रागाने निघून जातो. पण राजाने कितीही रागराग केला, तिरस्कार केला तरीही त्याचा आता काही फायदा होणार नाही आहे. कारण यशोदा स्वतः ठरवतो की अवनीला जे खरं आहे ते सगळं सांगून टाकायचं. अवनी घरी जाते. तिच्यासोबत जे काही घडलं त्या सगळ्याच्या टेन्शनमध्ये असते थोडी. धन्या थोडं तिला पाणी आणून देतो. धन्या उत्साहाने तिथे विचारतो की काय झालं इंटरव्ह्यूमध्ये. इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन झालंच असणार आहे. तुम्ही इंटरव्ह्यू संपवून आल्यावर नक्कीच एखादी मोठी गोष्ट सांगणार असा विचार केला मी. पण अवनी तिथे धक्कादायक बातमी देते की इंटरव्ह्यूला जाऊन तिने किती मोठी चूक केली. तिथे कुठली तरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचीच कंपनी निघाली. तिथे कन्स्ट्रक्शन कंपनीचे फक्त काही बोर्ड लावले होते. म्हणजे किती मोठी फसवणूक आहे. आणि जेव्हा ती नाना टूर्स अँड ट्रॅव्हलचं नाव घेते, धन्याला सगळंच काही कळून चुकतं. हे सगळं नक्कीच राजाचं कांड असेल असा विचार करून धन्या तिथे तिला धीर देतो की असू देत, राहू देत वहिनी. अहो तुम्ही एवढ्या टॅलेंटेड आहात, उलट बरं झालं की तुम्ही तिथे गेलाच नाहीत. म्हणजे ते इंटरव्ह्यू झालं नाही त्याच्या आधीच तुम्हाला खरं काय ते कळलं. आणि तुमचं टॅलेंट इथे कशाला वाया घालवता. मी सांगतो तुम्हाला, बघाच तुम्हाला एकदा भारी नोकरी मिळणार एकदम. अवनी सांगते की त्याचं मला टेन्शन तर आहेच, त्यात माझे सर्टिफिकेट नाही आहेत, त्याचंही मला खूप टेन्शन आहे. इतक्यातच तिथे पाण्या पण येतो. आता पाण्याला पण जेव्हा अवनीच्या इंटरव्ह्यूबद्दलचं कळतं तेव्हा धन्या आणि पाण्या दोघे पण खुसूरपुसूर करायला लागतात की नक्कीच हे राजानेच काहीतरी कांड केलं असणार आहे. त्यांना थोडासा संशय होताच, पण आता तर खात्रीच पटली. इतक्यातच रागाच्या भरात यशोदाच तिथे हजर होतो. यशोदा आल्यानंतर अवनी यशोदाला विचारायला लागते की यशोदा, अहो तुमचं नाव सांगूनच मला इंटरव्ह्यूचा कॉल आला होता. मला वाटलं होतं की तुम्ही माझी शिफारस केली असेल, पण तिथे कुठलीच कन्स्ट्रक्शन कंपनी नव्हती, तर तिथे टूर्स अँड ट्रॅव्हलची कंपनी होती. यशोदा, बरं झालं वेळेआधी मला खरं काय ते कळलं तिथे. म्हणजे मी केले पण इंटरव्ह्यू झालाच नाही तिथे. पण यशोदा असं कसं काय होऊ शकतं. त्यांनी तर तुमचं नाव सांगितलं होतं ना. मग जर तुम्ही काही शिफारस केली नव्हती तर मला तुम्ही सांगितलं का नाही काही. यशोदा तिथे आता अवनीला सांगतो की तुम्ही माझ्यासोबत थोडा वेळ याल का, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि यशोदाला सत्य काय ते सांगून टाकायचं असतं. आता तो आणखीन या सगळ्या दडपणाखाली नाही राहू शकत. अवनीला तो रिक्वेस्ट करतो. तेव्हा अवनी यशोदासोबत जाते. काही वेळानंतर एका कन्स्ट्रक्शन साईटवरती ते पोहोचतात. अवनी विचारते की यशोदा, इथे आपण का आलो आहेत, म्हणजे ही तीच जागा आहे का जिथे तुम्ही काम करता. यशोदा सांगतो की हो,
तिथे गेल्यानंतर अवनीला ती साईट इतकी आवडलेली असते, ते सगळं तिथले डिझाईन, घराचं बांधकाम. अवनी यशोदाला विचारते की हे सगळे डिझाईन तुमचेच आहेत का? यशोदा, हे बांधकाम खरंच खूप मोठं दिसतंय. तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही मला हे सर्व साईटच्या डिझाईन दाखवाल का? तुम्हाला नेहमीच कन्स्ट्रक्शन साईटवरती राहावं लागतं का? आणि तुम्ही नसाल तर कामं होत नाहीत का? नाही, म्हणजे साधारणपणे सर्व आर्किटेक्ट डिझाईन देऊन जातात आणि काम नीट चाललं आहे की नाही ते पाहण्यासाठी फक्त अधूनमधून येतात. तेवढं पुरेसं नसतं का? म्हणजे तुम्ही इथे असता म्हणून विचारते. आता अवनीचे प्रश्न संपत नाही. बोलता बोलता यशोदा अचानक अवनीला थांबवतो. तो सांगतो की मला त्याबद्दलच तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून तुम्हाला इथे घेऊन आलो आहे. तिथे दुसरा काम करणारा जो कामगार असतो त्याला त्या विटा बाजूला काढून ठेवायच्या, त्या कामासाठी तो पाठवून देतो. आता यशोदा हिमतीने खरं बोलण्यासाठी सुरुवात करतो अवनीला. खरं तर खरं सांगावं म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आलो आहे. राजाने माझ्याबद्दल तुम्हाला जे काही सांगितलं त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे. पण त्याने सांगितलेल्या खोट्या गोष्टीत मी त्याची साथ देऊ शकत नाही. तुम्ही जसं विचार करता तसं मी कुठलाही आर्किटेक्ट नाही आहे. अवनी धक्क्याने विचारते की काय? म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर नाही? अवनी विचारताच यशोदा सांगतो की नाही, आज तुम्ही मुलाखतीला गेला होतात ना, ती जागासुद्धा मी तुम्हाला सुचवलेली नव्हती. तुम्हाला काम मिळावं म्हणून मी अशा कुठल्याही कंपनीला तुमची माहिती दिली नव्हती किंवा सांगितलंही नव्हतं. यशाने जेव्हा तुम्हाला माझ्याबद्दल हे सगळं काही सांगितलं तेव्हा तुम्ही माझ्याकडे नोकरी मागितली. तेव्हाच मला कळलं होतं की माझ्याबद्दल या राजाने तुम्हाला खोटं सांगितले. पण त्यावेळी मी तुम्हाला खरं सांगू शकलो नाही आणि गप्प राहिलो. पण मी किती दिवस तुमच्या प्रश्नांना गप्प राहून तोंड देणार? म्हणूनच आज मी तुम्हाला खरं सांगण्यासाठी इथे घेऊन आलो आहे. तुम्ही विचार करता तसं मी कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. मी एक साधा मिस्त्री आहे, गवंडी काम करणारा. अवनी धक्क्याने विचारते की काय? यशोदा सांगतो की हो, मी एक साधा गवंडी. तुमच्यासारख्या आर्किटेक्टने दिलेले डिझाईन लोकांकडून पूर्ण करून घेणारा मी एक साधा गवंडी. माझी शाळासुद्धा मी पूर्ण शिकलेलो नाही आहे. लहानपणीच गवंड्यांच्या सोबती म्हणून मी कामाला लागलो. हळूहळू हे सगळं काम शिकलो आणि आता तेच काम मी करतोय. तुम्ही जसा विचार करता तसा मी कुठलाही मोठा माणूस नाही. त्यावर अवनी विचारते की हो, पण राजा मग? यशोदा सांगतो की राजाने हे सगळं असं का केलं मला माहीत नाही. कदाचित त्याचा भाऊ मिस्त्री आहे हे सांगायला त्याला लाज वाटली असेल, किंवा नक्कीच काहीतरी कारण असेल की त्या मागे काही तुम्हाला त्याने तसं सांगितलं. आतासुद्धा तुम्हाला खरं सांगायला त्याला संकोच वाटत होता. पण हेच खरं आहे. मला वाटलं होतं की तो योग्य वेळी स्वतःहून खरं सांगेल. पण मग मी तोपर्यंत खोटं नाटक नाही करू शकत तुमच्यासोबत. हे बघा, तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्याकडे कामासाठी विनवणी करायच्यात ना, मला खूप अवघडल्यासारखं व्हायचं. मी तुम्हाला नक्कीच कुठलं तरी मोठं काम मिळवून देईल या विश्वासाने तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवला होतात. यापुढे मी हे सगळं सहन करू नाही शकलो, म्हणूनच मी नक्की काय काम करतो हे समजावावं म्हणून तुम्हाला इथे घेऊन आलो आहे. अवनी यशोदाला सॉरी बोलते, पण यशोदा तिला विचारतो की अरे, तुम्ही का माफी मागताय? राजाच्या बोलण्यावर विश्वास ठेवूनच तुम्ही माझ्याकडे काम मागितलं ना. पण खरं सांगू का, आमचा राजा पण खूप चांगला मुलगा आहे. सहसा आमच्या कुटुंबाबद्दल गावात कुणाचंच चांगलं मत नाही. या गोष्टीचा त्याच्या मनावर लहानपणापासून परिणाम झाला आहे. म्हणूनच कदाचित नवीन ओळख झालेल्या लोकांसमोर आपल्या घरातील माणसांबद्दल चांगलं सांगावं असं त्याला वाटलं असेल. जे नाहीच आहे ते सांगून मी तुम्हाला जास्त काळ अंधारात नाही ठेवू शकत. पण नक्कीच माझ्या ओळखीचे जे इंजिनियर, आर्किटेक्टर, कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, त्यांच्याकडे मी तुमच्यासाठी शिफारस करेन. माझ्याकडून होईल तेवढी मदत करेन मी तुम्हाला. पण मला माफ करा. उलट अवनीलाच आता इतकं ऑकवर्ड वाटतं. यशोदाला मनातून किती वाईट वाटलं असेल असा विचार करून ती स्वतः माफी मागते की मी रोज रोज तुमच्याकडे काम मागून तुम्हाला उगाच त्रास दिला. खरंच सॉरी यशोदा. अवनी सांगते की ठीक आहे, मी निघते.
जाण्यापूर्वी यशोदा परत एकदा अवनीची माफी मागतो. तो विचारतो की तुम्ही इथे आलाच आहात तर तुम्हाला काही खाण्यापिण्यासाठी? अवनी सांगते की नाही नको, मी घरी जाते. यशोदा विचारतो की चला मी सोडतो तुम्हाला. अवनी सांगते की नाही नको, राहू देत, मी रिक्षाने जाईन ना घरी. जेव्हा तिथे रिक्षा थांबते तेव्हा यशोदा अवनीला घरी व्यवस्थित पोहोचवायला सांगतो. पण आता अवनी मनातून इतकी नाराज असते, इतकी चिडलेली असते राजावरती, की जाऊन ती आता त्याला डायरेक्ट जाबच विचारणार आहे. आणि या सगळ्यांमध्ये राजाचा खोटेपणा उघड होताच अवनी डायरेक्ट घर सोडून जाण्याचा निर्णय घेणार आहे. पण आता पुढे नक्की काय होते? राजा अवनीमध्ये नक्की काय बोलणं होतं? अवनी घर सोडून जाते, राजा तिला शोधू शकेल? हा ट्विस्ट तुम्हाला उद्या आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.